चांगला दिसतो. सकळ
सिद्धार्थ महाराज, परमपूज्य शोभाताई दफ्तरदार व जबलपूर येथील ज्योतिषाचार्य गोविंद भगवान वेलकर, जे आता सध्या जबलपूर येथील मठाचे विद्यमान अध्यक्ष आहेत, व उत्सवमूर्ती परमपूज्य सद्गुरू अमरानंद सरस्वती स्वामी महाराजांना अतिशय प्रिय असणाऱ्या आपल्यासारख्या सर्व साधक बंधू भगिनींचं स्वागत करताना परमपूज्य अमरानंद सरस्वती स्वामी महाराज सहस्त्रचंद्र दर्शन शांती महोत्सव समिती व परमपूज्य स्वामीजींच्या सर्व भक्तवृंदास अतिशय आनंद होता। श्री गुरु महाराजांचा व आपला सर्व भक्तजनांचा ऋणानुबंध श्री कृष्ण भगवानांनी श्रीमद भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे बहुमी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन असा जन्मजन्मांतरीचा आहे व अनंत जन्मात त्यांनी आपल्या उंजळीत ओतलेले हे कृपेचं धन घेताना आपल्या मनाची स्थिती अनंत हस्ते देता कमलावराने घेता घेशील किती तू डोकराने अशी भावमय होऊन गेली। त्यांचं जीवन हे एकाच वेळी प्रसिद्धीच्या झोतापासून सुदूर व त्याच वेळी अत्यंत लोकाभिमुख असं होऊन राहिलं। तर त्यांचं चरित्र हे आध्यात्मिक दृष्ट्या पाहू जाता अज्ञात असंच आहे, तर प्रचितीच्या दृष्टीनं पाहू जाता अतिशय व्यापक व चिरपरिचित असंच आहे। आपण व्यावहारिक दृष्टीनं पाहू गेलो तरी त्यांचं जीवन हे अलौकिक व कारुण्य भावनेनं उथमलेलं असंच आहे, हे लक्षात येण्यास थोडाही कालावधी लागत नाही। व जसे जसे त्यांच्या सहवासाचे अमृत आपल्या हृदयात पाझरत जाते तसे तसे हे कळून चुकते की श्री ज्ञानराज माऊलींनी म्हटल्याप्रमाणे हे तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूसपण ते भांब लौकिक भागू। श्री गुरु महाराजांच्या अशा भगवत स्वरूप जीवन दर्शनानं मुग्ध झालेली आपणा सर्वांची कृतज्ञता बुद्धी जेव्हा अल्पसेवेच्या पाऊलखुणा शोधित गेली तेव्हा या महोत्सवाच्या कल्पनेचा संकल्प आपल्या सर्वांच्या हृदयात केव्हा अधिष्ठित झाला हे कळलेच नाही। देव मस्तकी धरावा, अवघा कल्लोळ करावा या समर्थोक्तीला अनुसरून केलेल्या या संकल्प शक्तीला अनुमोदन देऊन करुणामय अशा श्री गुरु महाराजांनी जणू अमूर्त भगवत इच्छाच मूर्त केली। श्री गुरु महाराजांच्या ऋणातून मुक्त होण्याची आपली अजिबात इच्छा नाही, परंतु त्यांच्या कृपेस पात्र होण्यासाठी जी आध्यात्मिक भूमिका आवश्यक आहे त्या दृष्टीनं आपल्या भावी साधक जीवन सागरात हा 2 दिवसांचा सोहळा जणू एक दीपस्तंभ ठरेल यात काही संशय नाही। या आनंद सोहळ्यास एकीकडून आपल्यासारख्या संत श्रेष्ठांची व दुसरीकडून या मार्गात अग्रेसर होऊ पाहणाऱ्या साधक बंधू भगिनींची उपस्थिती पाहून असं प्रतीत होत आहे की जणू सिद्ध साधक संवादाचं एक निरंतर निज पर्व चालू झालंय। श्री गुरु महाराजांच्या प्रेममालेत गुंफलेले आपण सर्व निज भक्तमणी आहोत व त्यांच्याच कृपेने या संत महात्म्यांचं परमभावन असं दर्शन आपल्याला होत आहे। या संत श्रेष्ठांच्या परमोच्च विचार वैभवाचं आंतरिक दर्शन होण्यास आता थोडाच अवधी आहे। सर्व संत श्रेष्ठांच्या चरणी वारंवार नमन करीत व आपण सर्वांचे पुन्हा पुन्हा स्वागत करीत हे भाषण पुरे करीत आहोत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्टचे प्रधान विश्वस्त परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांनी त्यांचा शुभ संदेश पाठवला आहे। आपल्या सर्वांसाठी त्या संदेशाचे वाचन करीत आहोत। परमपूज्य नारायण काका ढेकणे यांचा संदेश आहे। श्री गुरुशरणम श्री परमहंस स्वामी अमरानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व शिष्य वर्गावर निरालस प्रेम करून त्यांना कृतकृत्य केलेले आहे। नास्ति तत्वम गुरोपरम या न्यायाने त्यांचे प्रित्यर्थ सहस्त्रचंद्र दर्शन शांती समारोह आपण सर्व भाविक संपन्न करीतात। हा मोठा परममंगल भावाचा सोनेरी समारंभ मानला जाणार। तरी लाभाविण प्रीती असे त्यांचं प्रेम आपणा सर्वांवर आहे, हे वृद्धिंगतच होत राहील। त्यांच्या तपपूर्ण चरित्राचा आदर्श ठेवून आपण सर्वांनी ही जीवन नौका त्यांच्या शक्ती सामर्थ्याने भवसागरातून सहज लिलेने पार करूया। परमदयाळ ईश्वरानं त्यांना उदंड आयुर्मान प्रदान करून सर्वसामान्य श्रद्धाळू जणांना त्यांच्या भक्तप्रेमाचा वर्षाव करीत राहावे हीच त्यांचे चरणी अनन्य भावानं प्रार्थना आहे। शुभम भवतु। आपला स्नेहांकित नारायण ढेकणे। प्रमुख अशा अध्यात्म प्रवाहांचा स्पर्श आपल्या जीवनाला व्हावा व त्यांच्या उदात्त व परमंगल विचारांचा निज प्रत्यय यावा या कल्पनेतून स्मरणिकेचा उपक्रम हाती घेतला गेला। श्री अमरानंद जीवन सुधा, श्री अमरानंद हृदय सुधा व श्री अमरानंद भाव सुधा अशा प्रकारे 3 भागात अनुक्रमे परमपूज्य स्वामीजींचं संक्षिप्त चरित्र, परमपूज्य स्वामीजींचं विचारदर्शन व परमपूज्य स्वामीजींविषयी भक्तांचे भावदर्शन अशी ही स्मरणिका गुंफलेली आहे। परम गुरुदेव
श्री शिवपूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज व परमगुरुमूर्ती श्री आत्मानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा व परमपूज्य स्वामीजींचा हळूवार अनुबंध काही प्रमाणात तरी यातून प्रकट होईल असा आम्हाला विश्वास आहे। तसेच स्वामीजींचं संन्यासपूर्व जीवन, परमपूज्य अखंडानंद स्वामी महाराजांशी त्यांची झालेली भेट, तसेच परमपूज्य सद्गुरू श्री विष्णुपंत चितळे यांच्याशी झालेल्या भेटी याविषयीचं मनोज्ञ दर्शन यातून घडेल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे। परमपूज्य दंडी स्वामी श्री दत्तयोगेश्वर देव तीर्थ महाराजांच्या परमपुनीत चरणी अशी विनंती आहे की आपण स्मरणिकेचं प्रकाशन करा। आमची एक गाठ अशी जी पडलेली होती, त्याच वेळेला स्वामीजींनी फक्त एका शब्दाने सांगितलं की मुली तू काही काळजी करू नकोस, मी मुलाला पाहिलेलं आहे आणि तुझं सगळं व्यवस्थित होणार आहे। त्याच्यानंतरच्या आठवड्यात आम्ही दोघांनी एकमेकांना बघितलं, आमच्या लग्नाचा सुमुहूर्त झाला। आज त्या गोष्टीला 25 वर्ष झाली, पण आज सुद्धा स्वामीजींची जी काही वक्तव्य त्यांनी केलेलं होतं ते आज इतकं आम्हाला तंतोतंत आणि मनापासून सर्वांना लाभतंय, त्याची आम्हाला अतिशय म्हणजे आम्ही त्याचे ऋणी आहोत त्या सगळ्या ह्याचे। आणि स्वामीजींची अशीच भक्ती आपल्या सर्वांवरती अशीच राहो आणि आपणही त्याची स्वामीजींना आपापल्या परीने जी काही त्यांना त्यांची सेवा करता येईल ती आपण जरूर करू अशी नम्र विनंती आपल्या सगळ्यांना करून मी आपलं मनोगत संपवतो। येत नाही, कारण महाराजांची इंग्रजीमध्ये द डेप्थ ऑफ द सी इज अनफॉर्मेबल, म्हणजे सागराची खोली ही मोजता येत नाही। मराठीत फक्त अथांग शब्द आपण वापरलेला आहे। तसं एका महासागराच्या जवळ जायचं आणि त्याची उंची मोजायची हे तुमचं माझं काम नाही। महाराज सामान्य माणसाशी गेले तर त्याच्याशी तसं बोलतात आणि एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रिलियन्सीचा जो माणूस आहे त्याच्याशी जेव्हा ते बोलतात तेव्हा मी पाहिले, तेव्हा माझ्या लक्षात आले की हे व्यक्तिमत्व आपण दिसतो, आपण समजतो आणि आपण पाहतो तितकं साधं नाही। या व्यक्तिमत्वाचं वर्णन माझ्यासारख्या माणसाला करता येणार नाही। फक्त मी भाग्य समजतो की डॉक्टर देशमुखांच्यामुळे मी यांच्या जवळ आलो। माझ्या प्रपंचामध्ये महाराज जे डोकावलेत त्याने अथांग अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्वाचं दर्शन, प्रकाश दर्शन घडवलेलं आहे। आपण शेवटी कोण आहोत? आपण सर्व संसारी आणि स्वार्थी लोक आहोत। महाराज कोण आहेत? महाराज हे एक संन्यासी आहेत, संसारापासून मुक्त आहेत। पण या संन्याशाने स्वतःचा संन्यास जरी घेतला असला तरी तुमचे आणि माझे हजारो लोकांचे संसार त्यांनी अत्यंत चांगल्या तऱ्हेचे वेगळ्या तऱ्हेने नेलेले आहेत। हे ज्याचं त्याचं मन ज्याला त्याला सांगेल। आणि मग मानवी जीवनामध्ये जन्माला येऊन करायचं काय? मानवी जीवनामध्ये जन्माला येऊन तुमचं आणि आमचं आणि विश्वात्मक कल्याण हे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मत द्यावे पसाय दाने। या पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांची जी कल्पना आहे ती सर्व महाराजांच्या आचार विचारातून आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे या अंकामध्ये महाराजांनी एका ठिकाणी दिले, ज्ञानेश्वरांचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन झालेलं होतं आणि त्याचमुळे ज्ञानेश्वरांच्या दर्शनातून म्हणा किंवा तुमचं माझं भाग्य म्हणून युपीकडचे हे महाराज दक्षिणेकडे आले, रेटवणीमध्ये स्थिर झाले आणि तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये कुठं कुणाच्या अनेक समस्या, गृहस्थाश्रमी माणसाकडे काय समस्या नाहीत, हजारो समस्या आहेत। पण महाराज जे आहेत हे इतके सिंपल लिव्हिंग, इतके साधे आहेत। कुणी कधीही जा, महाराज कधी एकदम गोड आणि मिष्टाने जेवताना कधी कुणी पाहिले, मी तरी पाहिलेलं नाही। माझ्या पाहण्यात आले ते अत्यंत सात्विक, जिथे राग यायला पाहिजे तिथे तो राग जिंकलेले, जिथे अत्यंत आनंदी व्हायला पाहिजे तिथे ते अत्यंत मितस्मित भाषणी, जे काही विवेकी याचं लागतं ते सर्व मूर्तिमंत दर्शन आहे। तेव्हा
ही वेळ नाही आणि आणखी बऱ्याच मान्यवरांना बोलायचंय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या व्यवस्थापनाचे आभार मानतो आणि मी आपलं छोटंसं हे आटोपतं घेतो. निरंजन देव तीर्थ महाराज यांच्या श्रुती स्मृती पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु आत्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महाराष्ट्र प्रदेशाचे दक्षिण काशी स्वरूप पुण्यपत्तनम पुणे नगर मध्ये कोहिनूर मंगल कार्यालय मध्ये उपस्थित भगवत भक्त वृंद, माझा परिचय तो दिलेला आहे। हे पुण्यनगरीला मी जवळजवळ 40 वर्षापेक्षा पण अधिक वर्षापासून दरवर्षी एक वार येत आहे। ज्यावेळेला रामकृष्ण मिशन ते जगात दान दिली होती आणि त्याच वेळा मामा दांडेकरचं कीर्तन होतं, मामा दांडेकरने मला म्हटलं का तुम्हाला आलेच पाहिजे। मी पण ठीक आहे। माझी अध्यक्षतेला फार मोठा कीर्तन झाला होता। मामा दांडेकरांना सर्व ओळखते। पुण्यामध्ये मामा दांडेकर, नेऊरगावकर, आपले फार लोक कीर्तनकार होते। इथे पुण्याची एक विशिष्टता आहे त्यावेळेला। जे हे महाराज आहे त्यांचा सहस्रचंद्र दर्शन इत्यादी इथे झालं, आनंदाची गोष्टी। भक्तजनांनी फार भाग घेतला। ते महाराजचं मूळ आहे अल्मोडा क्षेत्र। कैलास मानसरोवर यात्राला जाताना अल्मोडा क्षेत्र होऊनच जावं लागतं पुढे। मी पायी येटून किती वेळा कैलास मानसरोवरची यात्रा केली आणि केवळ गाईच्या दूध आणि फळ घेऊनच। आता पण 50 वर्षापेक्षा अधिक झाले मी अनाज खात नाही, गाईच्या दूध आणि फळच आहे। आणि ते पण आमची फार मोठी पूजा संपल्यानंतर पायी येटून पुरा भारतचा तीर्थयात्राचं हे मी केलं। त्यानंतर नेपाळ गेला, काश्मीर गेला, भूटान गेलं, पश्चिम तिबेट गेलं। साधूनां दर्शनम पुण्यम तीर्थभूता हि साधव तीर्थम फलती कालेन सत्य साधू समाज। पद्मपुराण म्हणतात साधूनां दर्शनम पुण्यम। आता आमच्या समक्ष 2 शब्द आहेत, एक साधू आहे आणि एक संत आहे। अंग्रेजी डिक्शनरी तुम्ही उघडली तर त्यामध्ये पण 2 शब्द सापडणार। एक मॉन्क आहे आणि दुसरा आहे सेंट। हे दोन मध्ये पण तिकडे तफावत आहे, फेर आहे। सेंट आणि सेज
मॉमची जागा आम्ही सईद घेऊ. सईद आणि सईद. तुकाराम बुवा शाळेला शिकलेले नव्हते, पण त्यांच्या हृदयची लायब्ररी उघडली होती. त्यांनी मस्त व्याख्या दिली. साधू आणि संत विषयी. जसा बोले त्याचा चाले, त्याची मंदावी पाऊले. जे बोलतात तसं आचरण करतात ते साधू, ज्यांना साथ झालेली आहे. साथ म्हणजे अवेअरनेस. who is having a self awareness, who has obtained a self realization or self recognition. तंत्र मध्ये रिअलायझेशन पेक्षा पण उच्च शब्द आहेत. रिअलायझेशन पेक्षा सेल्फ रेकग्निशन. तर साधू जे आहे आचरण करणारे आहे आणि तसंच उपदेश देणारे. ज्यावेळा 1212 मध्ये पुण्याजवळची आळंदी क्षेत्र, त्यावेळेला त्यांचं नाम अलंदेय होता आणि पुणेचं नाम पुणेवाडी होतं. जसं जाधववाडी आहे, भोसलेवाडी आहे, तसा प्रकारे हे पुणेवाडी होत. त्यावेळा ज्ञानदेव, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई. हो, लक्ष ठेवा, खरा नाम ज्ञानेश्वर नाही, ज्ञानदेव आहे. तर तिकडे राहत होते. फार लोक, विद्वान लोक तिकडे जाऊन शंकाचा निरसन, शंकाचं समाधान करण्यासाठी विनंती करीत होते. एक वेळा एक म्हातारी बाई सदाशिव पेठ या नारायणपेठ या कुठलीची नातूना घेऊन गेली तिकडे आळंदीला. महाराजचा वक्तव्य सुरू होत. म्हातारीने म्हटलं, महाराज माझा पण एक प्रश्न आहे, माझी शंकाचं तुम्ही समाधान करा. सर्व विद्वान लोक हसले की म्हातारीने काय, हो म्हातारी अष्टाध्यायी व्याकरण बोल तुम्ही शिकली आहे काय, वेदाचं ज्ञान आहे काय, दशोपनिषद वाचले आहे काय. तर नाही, माझा वेगळाच प्रश्न आहे. तुमचा प्रश्न आहे? महाराजने विचारले, आई तुमचा प्रश्न आहे? तर महाराज, हे माझा नातू आहे, माझी मुली त्यांचा जन्म देऊन वारली आणि जबाबदारी माझ्यावर पडली. माझ्या घरीच मी मोठं करते. मी मोठ्या मोठ्या घरच्या लोकांचे भांडी मांडते, कपडा धुते, जे काही पैसे आले ते डब्बामध्ये ठेवत होते. पण हे मुलामध्ये असा दुर्गुण झाला, संग काय दुसंग झाला, कुसंग झाला. ते पैसे चोरी करून दुकानला जाऊन गुळ खरीद करून गुळ खातो. तो आपण त्यांना सांगा की गुळ खाऊ नको. महाराज डोळा बंद केले, गप्प झाले. विद्वान म्हटलं, मला ताबडतोब जबाब द्या. महाराज म्हटलं, आई तुम्ही असं करा, 8 दिवस नंतर या. तुमच्या प्रश्नाचा आता मी जबाब देऊ शकणार नाही. 8 दिवस नंतर या तुम्ही, तरीच मी जबाब देऊ. म्हातारी गेली, निघून गेली. आता मोठे मोठे वेद पंडित आणि संस्कृतच्या विद्वांनी महाराजांना विचारले की तुम्ही कोणत्याही विषयीचा झटपट जबाब देतात, प्रत्युत्तर देतात. हे म्हातारीने 8 दिवस नंतर येण्याचं कशाला सांगितलं? ज्ञानदेवनी स्वतःची भगिनीना हाक मारली, मुक्ताबाई आजपासून माझा स्वयंपाक मध्ये गुड टाकू नये. विद्वान म्हटलं, समजलं, मी स्वतःच गुड खातो, मी काय उपदेश देऊ त्यांना? आणि जर दिले तर माझा उपदेशचा, वाणीचा त्यांचा परिणाम येणार नाही, ते सुधारणार नाही. 8 दिवस नंतर महाराजनी गुड खाल्लेच नाही. 8 दिवस नंतर म्हातारी आली.
बाळानं माथावर हात ठेवून महाराजांनी म्हटलं, बाळा तुझी आजी किती कष्ट करून पैसा जमावते, तू चोरी करतो, चोरी करणं महापाप आहे. आमचे व्यास भगवान जवळ घरजोडीशी गेले की महाराज 18 पुराण लिहिलं आणि हे सर्व वाचलं, किती जीवन जन्म घ्यावं लागतं, पण आपण हे सर्वचा अर्थ आम्हाला सांगा. एसेन्स ऑफ ऑल दी 18 पुराण महाराजजी व्यास भगवाननी सांगितलं, काय मस्त सांगितलं. लोष्टवत परद्रव्येषु, लक्ष ठेवा, लोष्टवत परद्रव्येषु परदारेषु मातृवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. आम्हाला सर्वांना डोळे आहेत, पण डोळे आहेत त्याचा अर्थ हे नाही की आम्ही दिसणारे आहेत, तसं नाही. व्यास भगवान म्हटलं लोष्टवत परद्रव्येषु, दुसऱ्याचा पैसा पण, जमीन असो, घर असो, जंगम सावर संपत्ती असो, पण त्यामध्ये कुदृष्टी नाही ठेवायची. आमच्या ईशावास्य उपनिषदमध्ये स्पष्ट म्हटलं, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिता मा गृहीत कस्यचित् धनम्. दुसऱ्याचे धन त्यावर गृहीत दृष्टी, मराठीमध्ये काय म्हणतात, गृहीतना, वरती जातात, आकाशात फार ओसील पेक्षा पण वरती जातात, गार पेक्षा पण वरती जातात. इदड दुसऱ्याचा धनचा वर इदड दृष्टी कधी ठेवू नको. गिदड इतका उंच उडतं, त्यासाठी ते मोठा प्राणी पक्षी आहे तसा नाही, पण त्यांची दृष्टी कुठे आहे, मृत पशु कुठे पडला आहे, पाहिला म्हणजे एकदम येऊन त्याच्यावर बसतो. तशी दृष्टी ठेवू नको. परद्रव्येषु लोष्टवत आणि परदारेषु मातृवत. स्वतःची बायको आहे त्यामध्ये संयमित जीवन. आमच्या शास्त्रामध्ये 3 प्रकारचे ब्रह्मचर्य सांगितलं आहे. एक उत्तम कोटीचा ब्रह्मचर्य म्हणजे साधू संन्यासीचा ब्रह्मचर्य. हे साधू संन्यासीचे ब्रह्मचर्याचे हे भगवे कपडे आहे, उदित सूर्याचे कपडे. या कपडावर थोडा भी वीर्यस्खलन झाला म्हणजे नरक. हल्ली तो बायका पण असे कपडे घालून लागली, फार पुण्यामध्ये सुरू झालेला. इतका उच्च कोटीचा ब्रह्मचर्य साधूंना ठेवावं लागतात. प्रत्येक महिला जर लहान आहे माझी मुली आहे, जर स्ववयस्क आहे माझी भगिनी आहे, बहीण आहे, जर मोठी आहे माझी आई आहे. पवित्र दृष्टी. परदारेषु मातृवत आणि आत्मवत सर्वभूतेषु. प्रत्येक प्राणीमध्ये आत्मवत. ते मनुष्य असा 3 प्रकारचं जर आचरण करतात, ते मनुष्य या पश्यतीचा पश्यती, तेनच डोळा आहे दिसणारा, बाकीचे सर्व आंधळेच आहे. अरे मंडीला एक बाईने मला सांगितलं, महाराज हे दिवाळीच्या दिवशी दागिने घालून मंडीला सब्जी घेणे गेली, तो एक म्हातारा माझा जबरदस्ती हे कोणी मारतो. आता पहा, म्हातारा झाला तरी पण त्यांना आत्मसंयम नाही. अन्याची बायको प्रती मातृदृष्टी ठेवली पाहिजे. तुम्ही तुळजाभवानीची यात्रा केली त्यासाठी तुळजाभवानी तुमच्यावर प्रसन्न होईलच असा नाही. तुम्ही इथे पर्वतीला गेले, या युनिव्हर्सिटीच्या समोर चतुर्शंगी गेले, या सप्तशंगी गेले, तरी पण देवी प्रसन्न इतका होणार नाही. पण प्रसन्न कधी होईल
की तुमची दृष्टी प्रत्येक स्त्रीवर तुळजाभवानी आहे, चतुर्शृंगी आहे, सप्तशृंगी आहे, रेणुका अंबा आहे, अशा प्रकारची दृष्टी पवित्र आहे तरच देवी प्रसन्न होईल. हे खरी नवरात्र आहे, खरी देवी पूजा आहे. त्यासाठी व्यास भगवानने म्हटलं लोकसभत परद्रव्येषु परस्त्रीषु मातृवत आत्मवत सर्वभूतेषु व्यपश्यति सपश्यति. ज्ञानेश्वर महाराजने म्हातारीना नातूना माझं राज देऊन म्हटला बघा तुझी हे म्हातारी आहे, आजी आहे, ती कष्ट करते, तू चोरी करतो आणि गुड खातो. आजपासून गुड नाही खायची. मुलाने साष्टांग प्रणाम घाललं. महाराज आजपासून ज्यापर्यंत श्वास आहे त्यापर्यंत मी गुड खाणार नाही आणि गुड खाणारा लोकांचा संग पण करणार नाही. बाबा 7 दिवस ज्ञानेश्वर महाराजांनी गुड नाही खाल्ले, आचरण केलं, आचरण करून उपदेश दिला तर उपदेशचा परिणाम आला. त्यासाठी म्हटलं जैसा चाले जैसा बोले तर तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मास्टर स्वतः सिगारेट घाल हे बिडी सिगारेट हे करतो धूम्रपान आणि मुलांना म्हणतो होय मुला धूम्रपान करू नको. होय मुला सुधारणार नाही. आमचे भारत मध्ये विनोबा भावेने म्हटलं होता एक बार आमच्या संगे जरा वार्ता झाली होती काशीला घाट तिकडे त्यांचा मोठा सर्व संघ आहे सर्व सेवा संघ. मला म्हटलं की असंख्य लोक प्रवचन देणारे बोलणारे पण लोकांमध्ये परिणाम नाही येतात तर कारण काय? आचरण तसा उद्देश नाही, तिथेच घोटाळा होतो. आता मी तुम्हाला म्हटलं गावो विश्वस्य मातरः हा ऋग्वेदचा की गाय आहे ते विश्वची आई आहे, केवळ भारतची आई नाही, समग्र विश्वची आई आहे. आणि गायचा दूध जर घेतला लहान पोरांना पोरींना दिलं त्यांची IQ फार वाढवते, बुद्धी फार वाढवते, रोगची प्रतिकारक शक्ती मिळते त्यांना. मी स्वतः 50 वर्षापासून गायच्या दूध आणि फळच खातो, अनाज खात नाही. तुम्हाला मी उपदेश दिले की माझा आचरणचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही असं करा आणि तुम्ही जर केले अवश्य तुमचं कल्याण होतं. त्यासाठी म्हटलं आचरण तसा जे उपदेश देणारे आहेत ते साधू आहेत आणि त्यांच्या उलटा काय? त्यांचा उलटा जसा चाले तसाच बोले त्यांचा अर्थ संत. संत ज्ञानदेव हे संत जितके झाले आचरण तसाच उपदेश. मला माहिती आहे हे गोष्टी 41 ची आहे. भारत स्वतंत्र झाला नव्हता आणि सेकंड वर्ल्ड वॉर होती. त्यावेळेला मी मद्रासची इंडियन इंजिनिअरिंग कॉलेजला मेकॅनिकल पूर्ण केला आणि इलेक्ट्रिकल मध्ये मी होतो. आणि माझा मित्र त्यांचे वडील मद्रास हायकोर्टचे चीफ जस्टिस होते अय्यंगार साहेब आणि ते रमण महर्षीचे भक्त तिरुवण्णामलाई जात होते. मला म्हटलं की तुम्हाला यायचे चला. आम्ही गेलो. संत रमण महर्षी एक लंगोटी आणि अरे ते हॉल मध्ये तुम्ही बसले म्हणजे तुमची शंकाचं समाधान होऊन जात, इतकं व्हायब्रेशन. एक अंग्रेज आले, मिस्टर पॉल ब्रंटन नाम होता आणि नंतर त्यांनी एक पुस्तक लिहिला सर्च इन सिक्रेट इंडिया. पॉल ब्रंटनने म्हटला महाराज आपण नवून बसून राहतात, आपण काय उपदेश आहे ना. रमण महर्षीने म्हटला माय लाईफ इट सेल्फ इज अ प्रीचिंग टू द अदर व्हॉट आय कॅन गिव्ह थ्रू टंग. माझं जीवनच माझा उपदेश आहे. जसा मी भगवानची एक तैलवत धारा अखंड
अनुसंधान करीत आहे, तुम्ही पण तसं करा. जसं मी सत्यवादी आहे, जीवनात कधी खोटा बोलत नाही, तुम्ही पण जीवनात पालन करा. मी जसं अहिंसक आहे, हिंसा करीत नाही, तुम्ही पण असं अहिंसक हो. आचरण तसा उपदेश देणारे ते संत आहे. त्यासाठी म्हटलं साधूनाम दर्शनम पुण्यम. व्यास भगवानने म्हटलं, तुम्ही बाजारात निघाले, सिटी पोस्ट ऑफिस जवळ मोठा भगवा रंगाची टपाल पेटी बघितली आणि तुम्हाला आठवण होते, हो मला यांना पत्र टाकायचे, यांना पत्र टाकायचे. तशाच प्रकारे हे कपडे ज्यांनी घालले आहे त्यानं बघितलं आणि तुम्हाला आता हो माझं जीवन जात आहे, मी काय केलं, जास्तीत जास्त काय केलं. आता मला सांगायची उचित नाही, मिस्टर वैद्यने परिचय दिला महाराजाचा, की माझी मंडळी त्यांना भेटली होती, आमचं लग्न महाराजांनी करून दिलं होतं. आता नंतर काय माहिती नाही किती पोरगे झाले, काय झालं, पण काय झालं, काय संसारिक कार्य झालं. पण त्यांना वरती जे चंद्रगुप्तचा वहीमध्ये लिहिणार आहे ते पुण्यकर्म काय झाला. मूळ गोष्टी ते संत जवळ आले, ठीक आहे महाराजांनी माझा मुलाचा हात ठेवला, मुला आजारी होता, चांगला झाला, ते काय त्याचा काय हे नाही. पण तुम्हाला अंतर्मुखी करण्यासाठी या तुम्ही गुरु प्रत्येक इतकी भक्ती आणि अंतर्मुखी झालो का नाही. कधी तुम्हाला विचार आले की इतके वर्ष इतके वाहून गेले, आता थोडा वर्ष राहिला, मी भगवानचं अनुसंधान केला नाही, आत्मदर्शन मला झाले नाही, माझी चित्तची विश्रांती झाली नाही, पवित्रता झाली नाही, मी काय केलं जीवनात. असा अभाव कधी आला काय. ज्यापर्यंत मनुष्याना हे येणार नाही. मला माहिती आहे, हे पुण्याला ज्या वेळा कोयनाचा हादरा झाला, हो गली गली मध्ये लोक बाहेर बसून स्टोव वर स्वयंपाक बनवत होते. अरे मी म्हणलो तुम्ही इथे वरती जा, घर नको नको महाराज, त्या हादरा कंप आहे वरती. म्हणजे मृत्यूचा किती भय आहे मनुष्याला. व्यास भगवानने म्हटलं अनित्यानी शरीराणी, लक्ष ठेवा, अनित्यानी शरीराणी, हे शरीर अनित्य आहे, अनित्य आहे. अनित्यानी शरीराणी विभवो नैव शाश्वत नित्यम सन्निहिते मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. मस्त एकच श्लोक व्यास भगवानचा तुम्ही देवघर मध्ये लावून ठेवला आणि त्याच्यावर विचार केला, अवश्य तुमचा मार्ग भगवत पथ जे आहे एकदम प्रशस्त होईल. म्हटले त्यांनी अनित्यानी शरीराणी. हे शरीर व्याकरणानुसार शिर्यते इति, घिसता लहान पोरगा होता, ते फोटो तुम्हाला दाखवले तुम्ही ओळखणार. त्यानंतर कुमार वयस्था शाळेला केजी मध्ये तुम्ही गेले, ते फोटो तुम्हाला दाखवले तुम्ही ओळखणार. त्यानंतर हायस्कूल कॉलेज मध्ये गेले, हे फोटो दाखवले तुम्हाला म्हणणार की माझा फोटो आहे. लग्न वेळेचे मुले झाले हे सर्व. परंतु हे शिर्यते लहान बाळपणापासून वृद्ध झाले. आमचे आदि शंकराचार्य महाराजने त्यासाठी तो म्हटलं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जैनम वृद्धांते गृहीत्वा दंडम तदकिनमंच आशा पिंड. आशारूपी पिंड जे आहे ते सुटत नाही. त्यासाठी व्यास भगवानने म्हटलं अनित्यानी शरीराणी, जे नित्य नाही, क्षणभंगुर आहे. The body is decayable, body is transitory, body is momentary. You cannot rely over your body. You have ate tons and tons of the delicious foods in your belly, but what is the use of it? हे पोट जे आहे कधी भरणार नाही. किती भात खाल्ले, किती डाळ खाल्ली, किती आमटी खाल्ली, काय काय, पण ज्यापर्यंत तुम्हाला अनुभव झाले नाही की मला भगवत पद वर ग्रस्त झाले पाहिजे,
शिर्यते इति शरीर अनित्यानि शरीराणि विभवो नेव शाश्वता. हे जितके वैभव आहे तुम्हाला, बंगला आहे, मोटर आहे, हे आहे, ते आहे, बँक बॅलन्स आहे, हे 40 वर्षापूर्वी मी पुण्याला आलो, फार मोठे मोठे, आता मी तुम्हाला सांगितलं नाम, आता सर्व यम सदनला पोहोचले, कोई एक तर बाकी नाही. इतके मोठे मी जमनाबाई किर्लोस्करच्या तिकडे पण उतरलो. त्यानंतर हे गरवारे बाबासाहेबच्या, त्यानंतर हे फार मोठे पुरंदरे साहेब होते, सरदार पुरंदरे, औषधालयाचे फार मोठे. इथे पण देशपांडे होते, सरदार रास्ते, सरदार फुलंब्री, सरदार काय किती. पण काय खाणे पिणे जेवण केलं, हिंडले फिरले, काय केलं त्यांनी, गेले सर्व. अनित्याने शरीराने विभवो नैव शाश्वत. त्यानंतर म्हटलं व्यास भगवानने नित्यम सन्निहिते मृत्यू. तुम्ही समजतात की मृत्यू तो आता बेड आहे, कधी येईल, तसा नाही. हे तुमची भ्रांत धारणा आहे. मृत्यू कधी तुमचा जन्म झाला आणि मृत्यूचा जन्म झाला, संगे तुमच्या पाठीमागेच उभारलेला आहे. नित्यम सन्निहिते मृत्यू. सन्निहिते संस्कृत, तुमचे एकदम काय शरीर आहे, शरीराला लागूनच राहिलेले आहे मृत्यू. काशीला एक लायब्ररीला मी गेलो होतो, ललिता घाटची संन्यासी लायब्ररी. एक पुस्तक मी घेतला, त्यामध्ये लिहिला होता वैराग्य फार. त्यामध्ये हेच होता, मृत्यू पाठीमागेच उभा राहिला आहे. कलिकाल कुठार लिए फिरता, तन नम्र जो चोट जिली न जिली, हरि नाम रटे हरि रसने फिर, अंत समय में हिली न हिली. मी तुम्हाला दृष्टांत देतो. इथे वाचन इराचन जीवित होते त्यावेळा, माझे प्रवचन फार लोक येत होते. त्यावेळा त्यांची मंडळी मोटर घेऊन, युग गाडी त्यावेळाची. मी म्हटलं शेठाणी साहेबांना सांगा ना, कीर्तन प्रवचन मध्ये प्रवचनला लाभ घेण्यासाठी सांगा ना. तर म्हटला उद्या मी सांगते. त्यांना आली शेठाणी दुसऱ्या दिवशी. मी विचारले काय शेठना सांगितलं, तर हो मला सांगितलं, पण त्यांनी म्हटलं मला उद्या अमेरिका जायचे, नंतर फ्रान्स जायचे, नंतर लंडनला कार्यक्रम आहे. ठीक आहे, आता कोणाला आमच्या धर्मामध्ये मारून मुसलमान करण्याची पद्धत नाही. आम्ही त्यांना इशारा करतो, जर मानले तर कल्याण, नाही मानलं तर चालतो. 8 दिवस नंतर शेठ परत आले. गणेश किन रोड, वाचन इराचनचा बंगला. शेठ आजारी पडला. सकाळी पाहिलं तर डॉक्टर त्यावेळेचे मोटर मोठे. त्याच्या माळीने विचारलं काय रे तुमच्या बंगलाला मोटर चालत. हो शेठ आजारी पडलं. आणि शेठाणीने माळीला पाठवला, जा गुरुन ताबडतोब गुरुजीने बोलावून घ्या. मला तिकडे घेऊन गेले शेठ कोर्टवर. मला सांगितलं की उद्या घरी कोर्ट बोलावलेली आहे. माझी प्रॉपर्टीचा मी तोंडात शब्दद्वारा मी पार्टिशन करणार आहे. पॅरालिसिस झाला होता उजवा अंगाचा, लिहू शकत नव्हते. ठीक आहे मी म्हटलं. दुसऱ्या दिवशी परत डॉक्टराची मोटरची रँग. मी विचारलं काय झालं, तर रात्रीला त्यांना तोंडात जीवाचा पॅरालिसिस झाला, बोलणंच बंद झाला. पहा भगवंताची लीला काय. आणि इतकं वाईट मेले असा मृत्यू कोणाने नको. सांगण्याचं माझं हे, इतके पैसे आहे. धनपती म्हणजे पुण्यामध्ये टॉप होत, काय घेऊन गेले. नित्यम सन्निहिते मृत्यू. पाठीमागेच मृत्यू एकदम. हे पुण्यामध्ये माझी मिरवणूक काढली होती. मी आणि माझे दादा गुरु होते द्वारका शंकराचार्य. आम्ही दोघांना हे सारसबाग, त्यावेळेला सारसबाग डेव्हलप नव्हता. आणि एक बकरी गणेशच्या तोंडात
पेढा होता, एक बकरी असं 2 पाय वरती करून पेढा खात होती. त्यावेळा फर्स्ट मेयर होते माझे भक्त मास्टर जगताप. मी त्यांना दाखवलं, बघा हे मंदिर डेव्हलप करा आता. आणि इथे कलेक्टर होते बर्वे साहेब, माझ्याजवळ आले. मी म्हटलं कल्याण करायचे, हे डेव्हलप करा. त्यांनी केलं. आता सारसबाग किती मोठा झाला. त्यावेळा मिरवणूक काढली होती, 8 तासची मिरवणूक होती पुण्यामध्ये. जितकी भजन कीर्तन पार्टी आणि हे सर्व सर्व सर्व. आणि नंतर हरिभाऊ थत्तेचा उद्यान कार्यालय मध्ये आमचं वास्तव्य होतं. सांगण्याचं हे मला नित्यम सन्निहिते मृत्यू. एक मोठा त्यावेळा एक मोठा मनुष्य होता. मी म्हटलं साहेब आता गुरुजी पण आले, आम्ही आमच्या प्रवचन वर तुम्ही लाभ घ्या. तर मला हे रिटर्न भरायचे, इन्कम टॅक्स हे आहे ते आहे. ठीक आहे बरा रिटर्न. आणि सकाळी त्यांची बायकोचा फोन आला, मी विधवा झाली, माझा नवरा मेला, हार्ट अटॅक झाला. आता काय करायचं. नित्यम सन्निहिते मृत्यू. हे मृत्यू जे आहे पाठीमागे लागलेच आहे. पण मनुष्य समजता की मृत्यूनं वेळ आहे, त्यासाठी ते घोटाळा मारतो. नित्यम सन्निहिते मृत्यू. अरे बाई हे 3 तो व्यास भगवानने सांगितलं. काय सांगितलं. अनित्यानी शरीराने. शरीर अनित्य आहे, ठीक आहे. वैभव शाश्वत. वैभव शाश्वत नाही. एक कोडी पण तांब्याची तुमच्या संगे वरती येणार नाही. व्यास भगवान म्हटलं ठीक आहे. नित्यम सन्निहिते मृत्यू. मृत्यू पण पाठीमागे लागलेला आहे, पण केले काय पाहिजे. शेवटी व्यास भगवानने शेवटी म्हटलंय कर्तव्यो धर्मसंग्रह. धर्मसंग्रह करा. मी थोडा अजेट घेतो तुमची, काय काय करू नको. असं तुम्हाला दर्शन मिळणार नाही. आणि मी किती मोठी तुम्ही प्रयत्न केला तरी मी पुढे जात नाही. मी फार केले ऑल इंडिया मध्ये. 50 वर्ष पासून मोठे आता दिल्लीला ऑल वर्ल्ड योग कॉन्फरन्स होते, माझी अध्यक्षताला. विदेशचे 23,000 लोक आले होते आणि इंग्लिश मध्येच प्रवचन होता. माझा विषय होता योग ऑफ माइंडलेस माइंड. तुम्हाला कुठे गोरखनाथचा अमनस्क योग, माइंडलेस माइंड फार चांगला जमवलं होतं. सांगण्याचं हे कर्तव्य धर्मसंग्रह. धर्मसंग्रह करा. मंदिर गेले नाही गेले तर भगवान रागवणार नाही. तुम्ही गुरुचरित्रम या गीता या दासबोध या दुसरे ग्रंथ नाही वाचले तर भगवान रागवणार नाही. पण भगवान कधी रागवतो की तुम्ही खोटा म्हटला कोणाला. तुमची जीभ इकडे तिकडे गेली, भगवान रागवणार. एक मुंबईला एक आमचे भगत आहे, विचित्र स्वभाव. मी त्यांना किती वेळ सांगितलं असं सांगितलं. कोणाचा फोन आला, बायकोना मुलांना सर्वांना सांगितलेले. कोणाचा फोन आला, काय साहेब काय करतात. साहेब आता पूजाला बसले, काही नाही गप्पा मारतात ते, काय पाना घेऊन हे खेळतो. पण सांगितलं कोणते फोन आला सांगायचे पूजामध्ये. असत्य नको. प्रथम भगवान सत्यवादी तुम्ही आहे, शपथ घेतली भगवान खुश होणार. तुम्ही शपथ घेतली नाही कोणाचा मकान नको मला, दुसऱ्याचं धन मला नको, दुसऱ्याचं शेती नको, दुसऱ्याचे काही नको. माझा परिश्रमच जे आहे स्वेदबिंदू ते कोडी आहे, ते मला सुखी करणार. हे घेतला व्रत, अट्ट घेतली भगवान प्रसन्न होईल. अशाच प्रकारे तुम्ही अट घेतली, माझी बायको सांगे मी संयमित जीवन पालन करील. बाकीची जितकी बायको आहे, माझी आई, माझी बहीण, माझी मुली, पवित्र दृष्टी. आणि बायकांना पण तसंच प्रकारे. मुलगा लहान आहे, माझा भाऊ. माझा समवयस्क आहे, माझा भाऊ. माझा तू मोठा आहे, माझा वडील. पवित्र भाव. हे पवित्र भाव हेच आमची वैदिक संस्कृती आहे, सनातन धर्म आहे. अशा प्रकारे तुम्ही पालन केले, सत्संग, सद्गुण
भगवान अवश्य तुमचं कल्याण करेल. मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगू, हे तिलक मंदिर मध्ये पूर्वी माझे फार प्रवचन, वर्षामध्ये 1 महिना, त्यावेळेला एक जोडपा येत होते